मग त्यावेळेस देवीने तिचं रुद्र रूप धारण केलं आणि ती त्याला काय म्हणाली माहितीये, हे जे पृथ्वीवरचे सगळे जीव आहेत ना, ही माझी लेकरं आहेत, तू जर यांना त्रास देशील तर मी तुला शिक्षा देणार, आणि म्हणून तिने हे रूप धारण केलं. काय साडी? साडी सांगतो. काय, देवीच्या देवळात गेलो होतो तर तिथे गुरुजी भेटलेत. गुरुजी म्हणालेत की ही साडी तुझ्या जवळच्या व्यक्तीला दे म्हणून. आणि कसं आहे, माझी आई त्या देवीच्या देवळात नेहमी जायची आणि तिथे नेहमी ओटी भरायची. तर ती गेल्यानंतर मग मी हे सगळं करतोय आता. अरे वा, अरे वा, द्या द्या इकडे द्या. मी माझ्या आईला पाठवतो ना गावी ही साडी. हा कत्री, मी काय म्हणालो, जवळच्या व्यक्तीला द्यायची आहे. म्हणजे माझी आई जवळची नाही? अरे इथे आहे का ती? नाही ना, गावाला आहे ना. मग जवळ कशी झाली ती? इथे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला द्यायचं आहे. एक काम कर ना मग. अरे ही साडी ना तू मला दे. काय तुझ्या वहिनीकडे ना या रंगाची एक बी साडी नाही. अरे सगळ्या साड्या आहे तिच्याकडं, पण या रंगाची नाही एक पण साडी. ती ना लय खुश होईल माहिती का. अरे खर्च वाचल माझा तेवढा. अहो कमांडर, ऐका, अशा रंगाची साडी तुमच्या बायकोच्या कपाटात नसणं शक्यच नाहीये. अरे ऐका, आणि जर नसेल तर हाच चान्स आहे. तुमच्या बायकोला शॉपिंगला घेऊन जा आणि त्यांना त्यांच्या आवडीची साडी घेऊन द्या आणि बघा किती खुश होणार ते. अरे मग वर्ष तुम्हाला फोन पण नाही करणार. मग हा का, मग बरं आहे. बरोबर बोललात सर. हा बघा. अहो बरोबर बोलतायत. तुम्ही एक काम करा सर, ही साडी फातिमाला देऊन टाका. असं? हा द्या द्या फातिमाला. पहली बार करेक्ट बोला तू. अहो म्हणजे सर, अहो ती खूप सुंदर दिसेल या साडीमध्ये. अरे टेक्नो, हिला मुलींसारखे कपडे घालायला आवडतात का? नाही ना. हा, हिला कसं टी शर्ट जीन्स असं घालायला आवडतं. ही साडी कशी नेसणार? पण मी नेसेन साडी, मला आवडली ही. काय नेसायला? अरे पण कशी, आपल्याला वेळ कुठे आहे एवढा? तुला साडी नेसायला वेळ कुठे आहे? आपल्याला एवढे मिशन्स वगैरे असतात, कशी नेसणार तू? नाही, पॉसिबलच नाहीये. कसलं पार्सल आहे? निशीसाठी घेतलेलं पार्सल. मी तुम्हाला दाखवलं होतं ना त्या दिवशी, डॅड आणि तू आली होतीस बेडरूम मध्ये, तेव्हा मी अगं निशीसाठी घेतलेलं पार्सल मी त्या दिवशी. ओ या या. त्याला इराणी हात लावला. हो सर, यू आर लाईव्ह नाउ. टीम तारिणी, जय हिंद. जय हिंद सर. शहरामध्ये खूप मोठ्या ड्रग डीलची एक अनॉनिमस खबर आपल्याला मिळाली आहे आणि काही झालं तरी आपल्याला हे गुन्हेगार पकडायचेत. आणि माझी खात्री आहे ही डील गुलाब शिवाय होणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल नाहीये. गुलाब ठरवतो तेव्हा डील होतेच. युवी, हा सौदा खूप महत्वाचा आहे. हा 50 लाखाचा माल आणि महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. कसली इन्फॉर्मेशन? डिलिव्हरी बॉयने बॉक्स मध्ये फूड काय आहे विचारता नसतं. तू फक्त डील करायची. लोकेशन सेंड केलं आहे. ठीक आहे, मी लोकेशन पाठवलंय. सर, तुम्ही पाठवलेलं लोकेशन मिळालंय. ठाणे वर्तक नगर. गुड. काही झालं तरी आपल्याला हा मिडलमॅन पकडायचा आहे, तरच आपण गुलाबपर्यंत पोहोचू शकू. जर काहीही झालं तरी टीम तारिणी हे डील पूर्ण होऊ देणार नाही. हा जो कोणी मिडलमॅन आहे ना, त्याला आम्ही शोधून काढूच, म्हणजे आम्हाला आपोआप त्या गुलाबपर्यंत पोहोचता येईल. सर, ही डील जेवढी डिपार्टमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे तेवढीच बॉससाठी आहे आणि आमच्यासाठी सुद्धा. आणि माझ्या आईच्या स्वाभिमानासाठी सुद्धा. आय नो तारिणी. सो टीम, ऑल द बेस्ट. गाईस,
या महाराणीचा तर पत्ताच नसतो कधी घरात. हॅलो, हा निशीची आई. घरी कधी येणार आहे? नाही, ते निघतच होते मी थोड्या वेळात. छान. तिथे अनाथांचा सांभाळ करा आणि घरच्यांना उपाशी ठेवा. हो, पण मी खिचडी करून आले होते. ती एवढीशी खिचडी कोणाला पुरणार आहे? इथे उपवासाचं खायला काही नाहीये घरात. भुका लागल्यात आम्हाला. सामानाची लिस्ट पाठवली, तेवढं सामान घेऊन लवकरात लवकर ये. हो. 3 वाजले, 4 पर्यंत घरात पाहिजेस हा तुम्हाला. पण 4 वाजेपर्यंत? हो, 4 पर्यंत. ठीक आहे, येते मी. ठेव फोन. 4 वाजेपर्यंत कसं शक्य आहे? एक काम करूया, ह्या वेळेलाच ना, यावेळी हे मिशन आम्ही हँडल करतो. हो बॉस. नाही, नको. नाही म्हणजे असं नाहीये की माझा तुमच्यावर विश्वास नाही टीम, पण मला त्या माणसाला माझ्या हाताने पकडायचंय. आणि घरच्यांचं काय? ते काय, आज उपवास आहे म्हणून थोडी चिडचिड झाली आहे त्यांची. पण ते जी देतील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. पण तो माणूस आज आपल्या हातातनं सुटला नाही पाहिजे. आज त्याचा बाप पण त्याला नाही वाचवू शकत.